सर्व बंधू भगिनींना सप्रेम नमो बुद्धाय व मैत्रीपूर्ण जय भीम। आपल्या या संग्राम बुद्धिस्ट चॅनलवर सुस्वागतम। बंधू भगिनींनो, आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय। व्हिडिओचा विषय आहे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान व संविधान सभेची निर्मिती। 16 मे 1946 रोजी इंग्रजांनी भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा केली होती। तत्कालीन परिस्थिती पाहता एकाच वेळी दोन गोष्टी घडणार होत्या। पहिली म्हणजे भारताला स्वातंत्र्य प्राप्ती होणार होती व दुसरी म्हणजे भारताची फाळणी होऊन भारत व पाकिस्तान असे दोन विभाग होणार होते। अशा परिस्थितीत भारतात अंतर्गत कलह एवढा वाढला होता की तो थांबवण्यासाठी नेमकं काय करावं यासाठी चर्चा सत्र सुरू झाली होती। मग त्याच वेळेस संविधान सभेची उभारणी सुरू झाली। सुरुवातीला या सभेत 203 सभासदांना सदस्यत्व देण्यात आले होते। त्या संविधान सभेला संविधानात्मक ज्ञानापेक्षा स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना संविधान सभेवर निवडून देण्यात आले होते। त्या 302 लोकांमध्ये नेमके कोण होते? त्यांच्यात कामगारांचे प्रतिनिधी होते, व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी होते, उद्योजकांचे प्रतिनिधी होते, शेतकऱ्यांचे प्रतिनिधी होते, शिक्षण क्षेत्रातील प्रतिनिधी होते। एवढेच नव्हे तर त्या काळात राजे रजवाड्यांचेही प्रतिनिधी होते व निजामाचेही प्रतिनिधी होते। याशिवाय प्रांतिक असेंब्ली मधून लोकप्रतिनिधी, त्यात मुंबई विधिमंडळाचे आमदार प्रतिनिधी बॅरिस्टर M.R. जयकर व बॅरिस्टर K.S. मुन्शी होते। आणि या काळात खास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या संविधान सभेत प्रवेश मिळू नये म्हणून एक विशेष यंत्रणा राबवण्यात येत होती। त्या काळात सरदार या टोपण नावाने ओळखले जाणारे काँग्रेसचे खंदे नेते असे म्हणत की आम्ही संविधान सभेत काही झाले तरी आंबेडकरांना कोणत्याही अटीवर कोणत्याही परिस्थितीत प्रवेश मिळू देणार नाही याची पूर्ण काळजी घेत आहोत व घेणार आहोत। याच वाक्याचा आधार घेऊन त्या काळात मिश्किलपणे प्रश्न विचारणाऱ्या मान्यवरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मोठ्या तत्परतेने हे उत्तर देत असत की माझा संविधान सभेच्या दालनात प्रवेश रोखला आहे। त्यासाठी त्यांनी दारे खिडक्या किंवा दारांना बारीक असा सूर्यप्रकाश आत येत असेल अशा बारीक सारीक छिद्रे सुद्धा बंद करून माझा प्रवेश पूर्णपणे बंद केला आहे। मात्र अशा परिस्थितीत ही एका गटाला मनापासून वाटत होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या घटना समिती व संविधान सभेत असावेत। त्यांचे एक मुख्य प्रतिनिधी म्हणजे जोगेंद्रनाथ मंडल हे होय। जोगेंद्रनाथ मंडल हे नाव अतिशय महत्वाचे आहे, जे आजच्या बांगलादेशातील नामशूद्रक समाजाचे प्रतिनिधित्व करीत असत। तसेच त्यांचे प्रभाव क्षेत्र बंगाल प्रांत हे होते। पुढे इंग्रजांच्या सूचनेनुसार बाबासाहेबांना संविधान सभेत प्रवेश देण्याचा आदेश आला। त्या आदेशामध्येही मेख मारत काँग्रेसी वरिष्ठांनी इंग्रजांना सूचित केले की प्रांतिक प्रतिनिधीच्या काही जागा रिक्त आहेत। जर आंबेडकर त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येत असतील तर आम्हाला काही हरकत नाही, काही अडचण नाही। मग तो नियम बाबासाहेबांनी सुद्धा मान्य केला व जोगेंद्रनाथांनी आपल्या कार्यक्षेत्रातून आपल्या पदाचा राजीनामा देत पुढे बाबासाहेबांना त्यांच्या कार्यक्षेत्रातून उमेदवारी देऊ केली आणि प्रथम क्रमांकांनी मताधिक्यांनी निवडून आणले। पुढे 17 डिसेंबर 1946 भारत पाकिस्तान फाळणी निश्चित झाली। त्यामुळे बाबासाहेब ज्या पूर्व बंगाल प्रांतातून जोगेंद्रनाथ मंडल यांच्या कार्यक्षेत्रातून निवडून आले होते तो भाग पूर्व पाकिस्तान या भागात वगळला गेला व पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान सभेतील सदस्यत्व संपुष्टात आले। यावरून आपणास असे लक्षात आलेच असेल की संविधान सभेत प्रवेश मिळवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना किती अडचणी संकट यांना झुंज देत बाबासाहेब संविधान सभेत पोहोचले होते। सर आयव्हर चेनी हे त्या काळातले जागतिक पातळीवर घटना लिहिण्यामध्ये विशेष प्रावीण्य प्राप्त अशी एकमेव व्यक्तिमत्व।
संविधान सभेतील 203 सदस्य पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल यांची एक सभा झाली। त्या सभेमध्ये असे ठरवण्यात आले की त्या काळातले घटनातज्ञ सर आयव्हर जेनी यांच्याकडे भारतीय घटना लिहिण्याची जबाबदारी देण्यात यावी व त्यासाठी पंडित नेहरूंच्या भगिनी विजयलक्ष्मी पंडित यांना त्यांच्याकडे जाऊन त्यांना विचारणा करण्यात आली की किती दिवसात भारताची राज्यघटना लिहून मिळेल व त्याचा मेहनताना किती लागेल। मात्र त्यांनी त्या गोष्टीला स्पष्टपणे नकार देऊन त्यांनी सांगितले की तुमच्याच देशातील एखाद्या बॅरिस्टरकडनं किंवा न्याय प्रक्रियेचा अभ्यास असलेल्या व्यक्तीकडनं करून घ्या। तेव्हा त्यांनी 3 नावं सुचवले। पहिले नाव तेग बहादूर सप्रू, दुसरं बॅरिस्टर MR जयकर आणि तिसरं बॅरिस्टर BR आंबेडकर। त्यानंतर विजयलक्ष्मी पंडित यांनी विदेशांमधून येऊन जवाहरलाल नेहरू यांना ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या। त्यानंतर जवाहरलाल नेहरू यांनी गांधीजींना भेटून हे सविस्तर सांगितले आणि सर आयव्हर जेनी यांनी सांगितलं की घटना लिहिण्यासाठी फक्त संवैधानिक अभ्यासाचीच गरज असते, बाकी दुसऱ्या सदस्यांना कोणाला किती महत्त्व द्यावं आणि किती देऊ नये त्यावरून सर्वांनी एक विचारसभा घेतली आणि त्यातून 203 मधून फक्त 7 जण, तेही सर्व साथीच्या साथी नावाजलेले बॅरिस्टर, अशा लोकांना संविधान सभेमध्ये सदस्यत्व देऊ केलं। 21 ऑगस्ट 1947 रोजी घटना समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची नियुक्ती केली। त्यामध्ये सदस्य म्हणून डॉक्टर BR आंबेडकर, डॉक्टर JV माळवणकर, पुरुषोत्तम दास टंडन, गोपाल स्वामी अयंगार, अल्लादी कृष्ण स्वामी अय्यर, हुसेन इमाम, विधन चंद्रमान मित्र इत्यादी संवैधानिक अभ्यासाची जोड असलेल्या मान्यवरांना त्यात सदस्यत्व देऊ केलं। आता संविधान सभेत प्रवेशाच्या सर्व अडचणींचा प्रवास सांगताना 5 ते 10 मिनिटात आपण सांगून टाकतो। मात्र बंधूंनो, भगिनींनो, तो काळ जी व्यक्ती झेलते त्या काळातील अडचणी ती व्यक्ती सहन करते, त्या व्यक्तीस काय यातना होतात याची अनुभूती आपण करूच शकत नाही। तरी प्रायोगिक तत्वावर उभारलेल्या स्वातंत्र्यपूर्वीच्या भारत व इंग्रज असे संयुक्त मंत्रिमंडळात संविधान सभेची समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि संविधान मसुदा समितीचे अध्यक्षपद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देण्यात आले। त्याआधी बॅरिस्टर तेग बहादूर सप्रू यांना विचारले असता ते गांधीवादी असून त्यांनी या घटना लिहिण्याच्या मसुदा समितीच्या अध्यक्षपदाला स्पष्टपणे नकार दिला। नंतर बॅरिस्टर MR जयकर यांनी आजारपणाचे कारण पुढे करून अंग काढून घेतले, कारण या घटना समितीवर अध्यक्ष म्हणून काम करणे किंवा अध्यक्ष म्हणून राहणे सोपे काम नव्हते, मोठ्या जबाबदारीचे काम होते। त्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा कमालीचा मधुमेह होता, त्याला आपण शुगरचा आजार असेही म्हणतो। मात्र बाबासाहेबांनी आपल्या आजाराचे कारण दाखवले नाही, कारण घटना वेळेवर तयार झाली नसती, वेळेवर भारताला पूर्ण स्वातंत्र्यही मिळाले नसते। डॉक्टर बाबासाहेबांनी त्यांच्या घटना मसुदा समितीतील सदस्य N गोपाल स्वामी अयंगार, अल्लाजी कृष्ण स्वामी अय्यर, KN मुंशी, सुजिओ मुल्ला सादुल्ला, N माधवराव आणि DP खेतान इत्यादी सदस्यांना विश्वासात घेऊन त्यांना घटना मसुदा समितीचे कार्य व त्याच्यावर होणारी चर्चा याबद्दल स्पष्टपणे सांगितले होते। आणि या नावांवरून असे कळून येते की त्याही काळात राष्ट्रीय ऐक्य, राष्ट्रीय एकात्मता टिकवणे किंवा सांभाळणे किती महत्त्वाचे होते। दिनांक 29 ऑगस्ट 1947 या दिवसापासून बाबासाहेबांनी मसुदा लिहिण्यास सुरुवात केली।
पहिली बैठक 17 नोव्हेंबर 1947 या दिवशी झाली. पुढे अनेक कलमांवर, अनेक अनुच्छेदांवर, अनेक मुद्द्यांवर बाबासाहेब पुढे होणाऱ्या सर्व बैठकीस भरून निघाले. आणि आपणास सांगू इच्छितो की जोपर्यंत भारतीय घटना लिहून पूर्ण झाली नाही व ती कार्यान्वित केली गेली नाही तोपर्यंत भारतात ब्रिटनचा शेवटचा व्हाईसरॉय माउंटबेटन मुक्कामालाच होता. त्यांचे राज्य तिथपर्यंत संपलेले नव्हते. बाबासाहेबांनी आपला भारत देश लवकरात लवकर पूर्णपणे स्वतंत्र व्हावा यासाठी 2 वर्ष 11 महिने 17 दिवसात हे संविधान दिवस रात्र शुगरचा त्रास सहन करत पूर्ण करून 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताला देऊ केले. आणि आपला भारत देश ब्रिटिशांच्या आणि जात धर्म आर्थिक बाबतीत दांडगाई दाखवणाऱ्या मातब्बरांपासून बहुजन भारतीय जनतेला खऱ्या अर्थाने पूर्ण स्वातंत्र्य 26 जानेवारी 1950 रोजी मिळवून दिले. आणि हे स्वातंत्र्य मिळवून सर्व भारतावर म्हणजे देशावर, राष्ट्रावर असलेले आपले अंतरीचे देशप्रेम, राष्ट्रप्रेम दाखवून जगातील सर्वात मोठे, सर्वात उत्कृष्ट, सर्वांना समान न्याय देणारे लिखित स्वरूपाचे संविधान लिहून दिले व भारतास पूर्ण स्वातंत्र्यही मिळवून दिले. म्हणूनच 2010 पासून बाबासाहेबांच्या या अद्वितीय कृतीस प्रत्येक भारतीयास स्मरण होत राहावे म्हणून त्यांच्या 125व्या जयंती निमित्ताने भारत सरकारने 26 नोव्हेंबर संविधान दिवस साजरा करायला सुरुवात केली. 24 जानेवारी 1950 या दिवशी माननीय मसुद्यावर सर्व सदस्यांनी सह्या केल्या. 26 जानेवारी हाच दिवस निवडण्याचं एकमेव कारण असं 26 जानेवारी 1930 या दिवसापासून भारतीय स्वातंत्र्य दिवस म्हणून सर्व स्वातंत्र्य सैनिक स्वातंत्र्य दिवस म्हणून पाळत होते. म्हणून स्वातंत्र्यवीरांचे स्मरण व त्यांच्या भावनांचा विचार करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 26 नोव्हेंबर 1949 व 26 जानेवारी 1950 पासून संविधान अंमलात आणून जगातील सर्वात मोठ्या सार्वभौम राष्ट्राचे निर्माण करून जगाच्या पाठीवर पुन्हा एकदा आपल्या प्रचंड ज्ञानाचा ठसा उमटवला. जय भीम, जय संविधान. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय, नमो सम्राट प्रियदर्शी अशोकाय. मित्रांनो, आजचा विषय आपणास कसा वाटला हे कमेंट्स मध्ये कळवायला विसरू नका. तसेच अजूनपर्यंत या संग्राम बुद्धिस्ट चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लगेच सबस्क्राइब करा व सहकार्य वाढवा. त्याचबरोबर बैलच्या चिन्हास स्पर्श करून ऑन करायला विसरू नका. त्यामुळे येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. जय भीम, जय रमाई. साध साध साध.